तर भोंदूबाबा खरातला नाशिक जिल्हा प्रशासनानंच बंदुकीचा परवाना दिल्याचं उघड झालंय। चौकशी दरम्यान खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त करण्यात आली होती। 21 पैकी 5 काडतुसं वापरल्याचं समोर आलंय। 5 काडतुसं कशासाठी वापरली गेली याचा आता तपास सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच खरातला शस्त्र परवाना दिल्याची बाब आता समोर येते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडनं। चंदन, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणि मगच शस्त्र परवाना, काय नेमकं अधिकचं समोर येतंय? निश्चितपणे आपण जर बघितलं तर 15 ऑक्टोबर 2012 रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं भोंदूबाबा अशोक खरातला हा बंदुकीचा परवाना देण्यात आला होता। 2024 पर्यंत तो व्हॅलिड देखील होता आणि 2024 साली भोंदूबाबा अशोक खरातनं आपला हा बंदुकीचा परवाना जो आहे तो 2028 सालापर्यंत पुन्हा एकदा रिन्यू केलेला होता। आता जिल्हा प्रशासनानं त्याला बंदुकीचा परवाना देत असताना त्याचं काही प्रिव्हियस रेकॉर्ड तपासलं होतं का, त्यासोबतच त्याचे काही कागदपत्र जे ऑथेंटिक अधिकृत कागदपत्र आहेत ते त्याच्याकडनं मागवले होते का, असा देखील प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तपासात जी एक बाब समोर आलेली आहे की त्याच्या फार्म हाऊसवरून जी बंदूक सापडली आहे, 21 काडतुसं सापडलेत आणि त्याच्यापैकी 5 जिवंत काडतुसं सापडलेत, जे त्यांनी कुठे वापरलेत, कोणावर गोळ्या घालण्यासाठी वापरलेत हे अद्याप तपासात समोर आलेले नाहीये। त्याचा तपास जो आहे तो SID आणि क्राईम ब्रांच मार्फत सुरू आहे। त्याच्यामुळे आता ह्या 5 गोळ्यांचा तपास जो आहे तो SID मार्फत सुरू करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूत्रांकडनं अशी देखील माहिती मिळते की भोंदूबाबा अशोक खरातचा हा बंदुकीचा परवाना जो आहे तो आता रद्द करण्याची प्रक्रिया जी आहे ती नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडनं सुरू झालेली आहे आणि पुढच्या काही वेळात कदाचित त्याचा बंदुकीचा परवाना देखील नक्कीच चंदन, नक्कीच. तूर्तास धन्यवाद।